तो है गाइस, मैं आप सबका हूँ दीपक गाइस 1820। तो आज हम जाने वाले मिनी केदारनाथ। तो आज हमारे साथ है दीपक रेगुलर के साथ अपने पंकज भाई और ये अपने कमलेश और ये अपना नई मेंबर है, न्यू फॅमिली मेंबर भाऊ हात मिळव योगेश्वर तो नाही योगेश्वर भाऊ आहे. लय दिवसांनी भेटलेले योगेश भाऊ यांच्यासाठी आज मी न तोंड धुता आलेलो आहे. आणि आता आपण इथे चहा गाइस. अभी सबसे पहले हम स्टार्टिंग करते हैं चाय से. हाँ इतना सुकून. तो देखो कमलेश भाई कैसे चाय पी रहे. रूम पे 2 कढ़ाई भर के चाय रखी थी वो पी नहीं और इधर चाय पी रहे. देखो ये कमलेश भाई नहीं ये फोटो निकाल रहा है पंकज भाई. स्नॅप लवर स्नॅप का 14 दगडा स्नॅप आयुष्यात पहिल्यांदा फोटो. योगेश्वर भाऊ काय म्हणता. योगेश भाऊ लय लुकडे झालेले. होट तले गोरे गोरे गुलाबी झालेले होट. ट्रिप पे निकले मिनी केदारनाथ पे. और हमारे पास एक स्कैम हो चुका है. जो इसका आगे का स्कैम होगा है, इसका पीछे का स्कैम होगा है. यानी कि इसका पीछे का नहीं लगता, हमारा आगे का नहीं लगता. यानी आगे की भी जिंदगी झंडे और पीछे की भी जिंदगी का झंडे. दोनों की गाड़ी की जिंदगी झंडे और हम भी झंडे. चलो मिलते हैं अभी आगे, निकलते हैं अभी हम ट्रिप पे. आपण जात होतो मिनी केदारनाथ. तर इथे थोडं थांबलोय रस्त्यावर आणि इकडे दीपक भाई बोलवतोय. त्याने काहीतरी बघितलंय वाटतं. इथे विहीर आहे मस्त एक चौकोनी विहीर. कुठे रे दगड आहेत ना का घोरपड गेली एवढी मोठी होती घोरपड. तर गाईज विहीर बघा कशी आहे मस्त चौकोनी विहीर मस्त आहे. तर मी स्पेशल चौकोनी विहीर पाहिली म्हणून मी डायरेक्ट थांबूनच घेतलं. म्हटलं आज पाहूनच जाऊ चौकोनी विहीर. गोल विहिरी त्यालाच पाहिलं पण चौकोनी विहीर पण पाहिलं. आणि इडला जो आम्ही रस्त्यात नजारा पाहू शकतो तुम्ही. लय भारी. इकडे चिंचेचं झाड आहे. अजून इकडे नारळाचं झाड दाखवाय नाही शिंदेचं झाड आहे. सर नारळाचं झाड नाही शिंदेचं झाड आहे. आपल्या गावाकडेच पाहायला भेटतं. नाशिकमध्ये तर कुठं मी पाहिलंच नाही. आपल्या गावाकडे पळसण गाव आहे आपल्या सुरगाण्यामध्ये. तिकडे अशा शिंदेचे झाडलं खाल्लेत आम्ही शिंदे. आता तर ते फळ पण नाही पाहायला भेटत. पण यार ती घोरपड निघली ना थोडं शांतता आलं असतं. नाही तर घोरपड इथे कटच होईल कारण आपले तर पब्लिक थोडं इथं थांबतो आणि इथला व्ह्यू एन्जॉय करून निघतो इथून. तर व्हिडिओमध्ये राहा. खूप मजा येणार आहे. आपल्या नाशिकमधलाच प्लेस आहे तर खूप मजा येईल. व्हिडिओमध्ये राहा. तर पब्लिक फायनली आपण लोकेशनवर पोहोचलोय. ते बघा आपले बॉईज. तर गाईज बघितलं का लोकेशन. तर काय आम्ही तुम्हाला माहिती आहे का आम्ही केदारनाथ का बरं आलेलो आहे. कारण की आपल्या भाऊला वरती चढायला आवडत नाही डोंगरावर. त्याच्यामुळं त्याला घेऊन आलेलो आहे. तर बघा इथं हे आहे. इथून जायचं आहे मध्ये. तर चला इथं चप्पल वगैरे काढू इथंच. तर पब्लिक मंदिर फिरून आलं. आता थोडा थंड घेतो नाही का. ऊसाचा रस यांच्या संग जसं स्कॅम झाला ना तसं आमचं मदत संग ना मग एन्जॉय मध्ये. पब्लिक आपण आलोय फिरून. आपला हेवी रायडर बघा दीपक.
हेवी रायडर खतरनाक रायडिंग केली भावाने. फक्त आपला कॅमेरा बंद होता, शूटच नाही केलं. तर गेलतो मंदिर बघायला. तर तुम्हाला कसं मंदिर वगैरे कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि सिनेमॅटिक्स वगैरे कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. तर चला. आणि हे लोकेशन आहे ना ते नाशिकपासून 22 किलोमीटर आहे वाटतं. 22 किलोमीटर आहे. तर एकदा नक्की जा. ब्लॉग कसा वाटला ते एकदा कमेंटमध्ये सांगा आणि तुला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.